का? ठीक आहे, भावना गवळी. सभापतीजी, फार शॉर्ट प्रश्न मी या ठिकाणी विचारणार आहे. मानव विकास मिशन मध्ये मुलींसाठी ज्या बसेस सुरू केल्या जातात किंवा आहेत, काही ठिकाणी नाहीत. आदरणीय मंत्री महोदय, मी आपल्याला विचारू इच्छिते की मानव विकास मिशन मध्ये ज्या बसेस मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून चालवल्या जातात त्यामध्ये मी बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा करते आहे. शिरपूर वाशिम जिल्ह्यामधलं आणि पातूर हे अकोला जिल्ह्यामधलं शहर गाव आहे, तालुका प्लेस आहे. त्या ठिकाणावरून उर्दू शाळेच्या मुली ह्या त्या ठिकाणी शिकवायला जातात आणि उर्दू शाळा ही फक्त शिरपूरवरून उच्च माध्यमिक जी असेल ती फक्त पातूरमध्ये आहे, अकोला जिल्ह्यामध्ये आहेत. अशा या उर्दू शाळेमध्ये शिकणाऱ्या मुस्लिम छोट्या मुलींचं शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून आपण मानव विकास मिशन मधनं ही बस सुरू करणार आहात का? आणि आपण या ठिकाणी जो उल्लेख केला की 35 पर्यंत आपल्याला बसेस सगळ्या उपलब्ध होतील, पण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात या लाल परीची मागणी आहे. ह्या लाल परी पाठवा आणि लोकांची समस्या मिटवा, एवढं मी आपल्याला सांगू इच्छिते की आकांक्षित जिल्हा आहे वाशिम जिल्हा आणि विशेष करून वाशिम जिल्ह्यावर आपण लक्ष द्यावं ही विनंती. धन्यवाद. मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य भावनाताई गवळी यांनी जो प्रश्न त्यांच्या वाशिम जिल्ह्यातला उपस्थित केलेला आहे त्या प्रश्नावर सकारात्मकतेने एसटी महामंडळ बघेल आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता कशी होईल यासाठी स्वतः मी जातीनं लक्ष घालेन. निरंजन डावखरे.